तर ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात सामनामधल्या रोखठोकमध्येही भाष्य करण्यात आलंय। दोन ठाकरेंची युती होणं गरजेचं आहे, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल, असं विश्लेषण दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांनी केलंय। दिल्ली आणि महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करत असल्याचं राऊतांनी सांगितलंय। ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना असल्याचा हल्लाबोल रोखठोकमधून करण्यात आलाय। तसंच मुख्यमंत्री करा, ठाकरेंची युती रोखतो अशी शिंदेंची शहांना हमी दिल्याचा दावा देखील राऊतांनी आजच्या रोखठोक सदरातून केलाय। तर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत रोखठोकमधून नेमकी काय भूमिका मांडण्यात आली आहे पाहूया। महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत। मराठीवरील अन्याय सहन करणार नाही आणि त्यासाठी एकजुटीनं लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकांमध्ये निर्माण झाला। दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे, पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही। हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही। ती युती होणे गरजेचे आहे, तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल। महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत। ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील।